पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यातील भेकरेवाडी शिरवली गाव परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना 7 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली। या तरुणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। 7 जुलै रोजी मयूर पाटील राहणार कळंबोली मूळ गाव धुळे हा त्याच्या 5 ते 6 मित्रांसोबत भेकरेवाडी शिरवली गाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते। यावेळी ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले। दरम्यान मयूर पाटील याचा पाय घसरला आणि तो खाली पडला। त्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। या प्रकाराची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिल्यानंतर पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला। रात्री अंधारात त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलीस आणि ग्रामस्थांनी केला, मात्र तो सापडून आला नाही। 8 जुलै रोजी NDRFची टीम, अग्निशामक दल, पनवेल तालुका पोलीस आणि ग्रामस्थ शोध मोहीम राबवत आहेत। मात्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे। गेल्या 4 दिवसात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे। मात्र तरी देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालत आहेत। मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे पर्यटकांनी या भागात फिरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। अतिवृष्टीमुळे भागातील नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कोणत्याही परिस्थितीत पाण्यात उतरण्याचा, आदर नदी पात्राच्या जवळ जाण्याचा नागरिकांनी टाळावे। अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे। कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढे यांच्या जवळ कुणी जाणार नाही। डोंगर भागामध्ये दगड कोसळणे आणि रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोणी या भागामध्ये पाण्याच्या भागामध्ये जाऊ नये।